आता या व्हिडिओमध्ये आपण डीलर अकाउंट कसं ओपन होतं ते पाहणार आहोत. ठीक आहे. आता डीलर अकाउंटसाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. इथे तुम्हाला कुठलाही मेंबर लिंक वगैरे फॉरवर्ड करणार नाही, कारण की तुमचं सरळ डायरेक्टली कंपनी थ्रू तुमचं डीलर अकाउंट ओपन होतं. आता डीलर अकाउंट तुम्हाला कसं ओपन करायचं आहे तर ह्याच्यामध्ये पाहून घ्या तुम्ही. वेबसाईटच्या सगळ्यात खाली इथे बघा डीलर रजिस्ट्रेशन. तर या डीलर रजिस्ट्रेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वेंडरशिपचा फॉर्म भरायचा आहे. आता वेंडरशिपचा फॉर्ममध्ये काय काय येतं तर बघा, नाव, यूजर नेम, पासवर्ड, इथे तुम्ही मेल फिमेल जे कोणी असाल त्याचं तुम्हाला क्लिक करायचं आहे. GST नंबर जर असेल तर टाका, नसेल तर हा कॉलम सोडून द्या. शॉपेक लायसन असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. बिझनेस तुमचा म्हणजे तुमचं एक फर्म आहे का इंडिव्हिज्युअल तुम्ही करता त्याच्यातलं सुद्धा तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचं आहे. कुठलंही एक बिझनेस डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडं शॉपेक लायसन नसेल तर उद्यम आधार टाका, आणि उद्यम आधार नसेल तर तुमचं आधार कार्ड टाका. हे कुठलं ना कुठलं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचंच आहे. जर डॉक्युमेंट नसेल तर तुमचं जे आपलं डीलर अकाउंट आहे ते अप्रूव्ह होणार नाही, कारण की इथे तुम्हाला कस्टमरांना प्रोडक्ट सेल करायचे आहेत. त्यामुळं कुठलं तरी एक डॉक्युमेंट्स गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स लक्षात घ्या, एक तर शॉपेक लायसन हवं आहे, किंवा उद्यम आधार, किंवा तुमचं स्वतःचं आधार कार्ड. ते तुम्हाला इथे तुमच्या इथे फाईलमध्ये अटॅच करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही फाईलमध्ये जाऊन अटॅच करू शकतात. जर तुमचं काही खाद्यपदार्थ असेल तर तुम्हाला फसई नंबरसुद्धा इथे ॲड करणं गरजेचं आहे. आता इथे तुमच्या शॉपचं नाव काय आहे ते शॉपचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ईमेल ID, तुम्ही कुठल्या सिटीमधून आहात तर तुम्ही ज्या काही सिटीमधून असाल त्या सिटीला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर शॉपचा ॲड्रेस टाकायचा आहे, तुमच्या शॉपचा नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर आणि IFSC कोड. आता अकाउंट नंबर आणि IFSC कोड कशासाठी की जे कस्टमर शॉपिंगशिपमधून परचेस करतायत, जो येणारं पेमेंट तुमच्या अकाउंटला टाकण्यासाठी इथे तुमची अकाउंट डिटेल्स असणं गरजेचे आहे. ब्रांच नेम म्हणजे जसं की तुमचं पूर्ण अकाउंट डिटेल्स वगैरे, ब्रांच नेम, IFSC कोड आणि अकाउंट नंबर. आता इथे बघा एक ऑप्शन अजून आहे, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेम. म्हणजे हे तुम्हाला सजेशन कोणी दिलं, म्हणजे की बाबा शॉपिंगशिपचे डीलरशिप घ्या असं सजेशन कोणी दिलं त्या व्यक्तीचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. जे तुम्ही पेमेंट केलं आहे त्या पेमेंटची स्लिप तुम्हाला इथे ॲड करायची आहे. टर्म्स कंडिशनला ॲग्री करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर 1-2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला अप्रूव्हल येऊन जातं. हे झालं आपलं फर्स्ट सेशन. आता आपण दुसऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत डीलरचं रजिस्ट्रेशन तर केलं, पण डीलरचं लॉग इन कुठं करायचं आहे तर वेबसाईटच्या एकदम खालच्या साईडला जसं की डीलर रजिस्ट्रेशन केलं त्याच्या वरती तुम्हाला काय करायचं आहे, डीलर लॉग इन करायचं आहे. इथे तुम्हाला जो युजरनेम पासवर्ड दिला आहे तो युजरनेम पासवर्डला तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता बघा, हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एकदा नाही तर जवळपास 3 ते 4 वेळेस बघा, कारण की हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण की याच्यामध्ये सगळे तुमचे प्रोडक्ट्स असणार आहेत, तुमचं सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एकदा नाही तर 2 ते 3 वेळेस बघू शकतात. आता इथे बघा, इथे 3 रेष आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टची लिस्ट, म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत त्याची लिस्ट पण तुम्हाला दिसते. त्या लिस्टमध्ये तुम्ही प्रोडक्ट डिलीट पण करू शकतात, ॲड पण करू शकतात. ऑर्डर लिस्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्टला जर कुठल्या कस्टमरने ऑर्डर केली तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शो होतं, आणि इथे तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन असते. आता आपण प्रोडक्ट ॲड कसं करायचं हे समजून घेऊयात. तर ॲड प्रोडक्ट करण्यासाठी तुम्हाला ॲड प्रोडक्टला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बघा प्रोडक्ट कॅटेगरी असते. एक्झाम्पल फॅशनमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स असतात. तर समजा इथे आपण एक्झाम्पल फॅशन चॉईस केलं तर इथे बघा भरपूर सारे प्रोडक्ट्स आले, आणि इथे सुद्धा सिमिलर म्हणजे कॅटेगरीची सब कॅटेगरी आणि सब
कॅटेगरीचे सब कॅटेगरी असे तिन्ही तुम्हाला ऑप्शन इथे निवडावे लागतात. आता प्रोडक्ट कोड म्हणजे काय, जर समजा तुमचं रेड कलरची साडी आहे आणि त्या साडीच्या पॅटर्नमध्ये तुमच्याकडे 6 कलर आहेत, ठीक आहे, तर तुम्हाला एक कोड स्वतःलाच ठरवायचा आहे. त्या स्वतः जो ठरवलेला कोड आहे त्या प्रत्येक साडीला तोच कोड द्यायचा आहे. म्हणजे जो पॅटर्न सेम आहे, फक्त कलर वेगवेगळे आहेत, त्यामुळे तुम्हाला तोच कोड त्या साड्यांना द्यायचा आहे. प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टची प्राईस, EMI. आता इथे तुम्ही बघत असाल हा EMI ऑप्शन म्हणजे काय, तर कंपनी कस्टमरांना EMIवरती सुद्धा प्रोडक्ट देते, ठीक आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा एक्झाम्पल तुमचं 1000 रुपयाचं प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला EMIवरती तुम्हाला पण द्यायचं आहे, तर तुम्ही इथे ऑप्शन कसं ठरवू शकतात की इथे तुम्हाला ते पेमेंट किती आठवड्यामध्ये पाहिजे, तर इथे तुम्ही ते आठवडे सिलेक्ट करू शकतात. जर तुम्ही 24 आठवडे सिलेक्ट केले तर समोर काय दिसणार आहे, 3, 6, 12, म्हणजे त्या व्यक्तीला हे 4 ऑप्शन्स दिसणार आहेत, 3, 4, 12, 24. आणि जर तुम्ही हेच फक्त 3च आठवडे धरले तर ते कस्टमरला 3च आठवड्यामध्ये पेमेंट क्लिअर करायचं असं त्याला ज्यावेळेस परचेस करताना मॅसेज जातो. आता इथे डाऊन पेमेंट किती टाकायचं, तर तुम्हाला डाऊन पेमेंट जे आहे ते 40% ते 50%च्या आतमध्ये टाकायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल 1000 रुपयाचं प्रोडक्ट असेल तर 450 ते 500 रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट लागतं, म्हणजे इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. आता रेफरल इन्कम म्हणजे काय आणि रेफरल इन्कम किती टाकायची, तुम्ही ज्यावेळेस कंपनीसोबत रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुमचं आणि कंपनीची एक डील तयार होते. त्या डीलमध्ये कंपनीला तुम्हाला ठरवून द्यायचं असते की बाबा आम्ही तुम्हाला किती कमिशन देणार आहोत. जर तुम्ही एका प्रोडक्टला एक्झाम्पलसाठी सांगत आहे, जर तुम्ही कंपनीला 10 रुपये कमिशन देणार असेल तर 10% कमिशन देणार असेल तर तुम्हाला इथे किती टाकायचं आहे, 2.5% टाकायचे, म्हणजे 1/4 हिस्सा तुम्हाला या रेफरल इन्कममध्ये टाकायचे. जर तुम्ही कंपनीला देणार असाल 20% तर तुम्हाला इथे किती टाकायचे, 5%. म्हणजे जे काही पर्सेंटेज असणार आहे त्याचा 1/4 हिस्साचा आकडा इथे टाकायचा आहे तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही 20% देणार असाल तर 5%, 10% देणार असाल तर 2.5%, जर तुम्हाला 30% देणार असाल तुम्ही तर तुम्हाला त्याचा 1/4 हिस्सा म्हणजे बरेचसे जे आपले मेंबर असतील व्हिडिओ पाहणारे, तर बऱ्याचशा महिला घरगुती आहेत त्यामुळं मी खूप एक्सप्लेन करून सांगत आहे. 1/4 हिस्सा म्हणजे जर आपण एक गोल शेप असेल त्याचे जर आपण 4 भाग केले तर किती होतील, 1/4 हिस्सा, ठीक आहे. तर त्याचं त्या पद्धतीमध्ये काउंट करून तुम्हाला इथे टाकायचं आहे, कारण की जे तुम्ही इथे हिस्सा टाकणार त्याचं कंपनी तुमच्याकडून 4 पट कमिशन कट करून घेणार आहे. जर तुम्ही इथे 5% टाकले तर कंपनी तुमच्याकडून 20% घेणार आहे. जर तुम्ही इथे 10% टाकले तर कंपनी तुमच्याकडून 40% घेणार आहे. तर त्यामुळं तुम्ही इथे व्यवस्थित समजूनच तुम्ही रेफरल इन्कम टाकायचं आहे. त्याबरोबर कंपनीचं नाव, म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव, तुमच्या त्या प्रोडक्टचा स्टॉक किती आहे, तुम्ही डिस्काउंट कितीमध्ये दिलेलं आहे ते प्रोडक्ट. आता इथे डिस्काउंट म्हणजे काय की इथे जर तुमचं प्रोडक्ट जर तुम्ही 1000 रुपये जर इथे किंमत टाकली, एक्झाम्पल जसं की तुम्ही इथे काय केलं 1000 रुपये किंमत टाकली तर तिथे शो 1000च होणार आहे. आणि इथं म्हणजे इथं जर तुम्ही जे डिस्काउंट आहे तिथे जर तुम्ही 20% जर टाकलं तर तिथे काय होणार आहे, 20% म्हणजे काय की तुम्हाला 20% वाढवून येणार आहे. म्हणजे तुमचं 1000चं प्रोडक्ट जे आहे ते 1000पेक्षा जास्त दिसेल आणि तिथे 20% अमाऊंट कमी होऊन येईल, ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला इथे तुमचं काही डिस्काउंट असेल तर तुम्ही बिनधास्त ॲड करू शकतात, कारण की वरती जी तुम्ही अमाऊंट टाकली त्याच अमाऊंटमध्ये प्रोडक्ट सेल होणार आहे. डिस्क्रिप्शन प्रॉपर व्यवस्थित लिहायचं आहे. ड्रेस असतील तर त्याचे सायझेस असणार आहेत, तुम्ही ML XL हे टाकू शकतात. प्रत्येक साईज टाकताना तुम्हाला कॉमा टाकायचा आहे. M टाकलं कॉमा करायचं आहे, L टाकलं कॉमा करायचं आहे. इथं फीचर्स आणि फीचर नेम हे कंपल्सरी भरायचे आहेत. एक्झाम्पल इथे दाखवते, इथे समजा कलर आहे तर कलर कोणता आहे, रेड, तर तुम्हाला इथे ॲडचं बटन दाबायला विसरायचं नाही. जर तुम्ही हे ॲडचं बटन नाही दाबलं तर तुमचं प्रोसेस कंप्लीट होणार नाही आहे. डिलेवरी चार्ज जो आहे तो डिलेवरी चार्ज तुम्हाला किती घ्यायचा आहे, तर तुम्हाला जो काही डिलेवरी चार्ज घ्यायचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे डिलेवरी चार्ज टाकायचा आहे, कारण की तुम्हाला तेवढाच पैसा मिळणार आहे जेवढं तुम्ही डिलेवरी चार्ज टाकणार. तुम्ही जर 70 रुपये टाकत असाल तर तुम्हाला 70च रुपये मिळतील.
आता इथे सिलेक्ट इमेज म्हणजे तुम्हाला काय करायचे, जे काही तुमचं प्रोडक्ट असेल ते प्रोडक्टचे काय करायचे, तिथं तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचं. जसं की आता एक्झाम्पल मला हा गाऊन ॲड करायचा आहे, तर मला गाऊनचे जे वेगवेगळे फोटोज आहेत, म्हणजे मला जर समजा 4 आकारामध्ये फोटो टाकायचे असेल तर मी ते 4सुद्धा आकार टाकू शकते. हे ऑप्शनेबल आहे. इथं जर तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. आणि इथे तुम्हाला काय करायचं, सबमिटचं बटन दाबायचं, म्हणजे तुमचं हे प्रोडक्ट वेबसाईटवर शो होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट ॲड करायचं आहे. दुसरं जे आहे प्रोडक्ट लिस्ट. प्रोडक्ट लिस्ट म्हणजे इथे तुम्हाला तुमची प्रोडक्टची लिस्ट शो होणार आहे. इथे तुम्ही ते प्रोडक्ट डिलीट करू शकतात, ॲड करू शकतात. इथे तुम्हाला ऑर्डर लिस्ट दिसणार आहे. इथे बघा ऑर्डर लिस्ट कशी येते. इथे ऑर्डर नंबर आहे, ऑर्डर डेट आलेली आहे, कस्टमर है ना, हे सगळे कस्टमरची डिटेल्स येते. इथे जर तुमच्याकडे ते प्रोडक्ट आहे तर तुम्हाला एक्सेप्ट करायचं. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट ज्यावेळेस पाठवचाल त्यावेळेस पुढची प्रोसेसचं बटन दाबायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे ॲड करता येणार आहेत. तर हे आहे आपलं डीलरचं पोर्टल. जितके तुम्ही प्रोडक्ट तिथे ॲड करचाल तिथे ते शो होणार आहे. तिथे शो झाल्यानंतर जर तुमचं सेलरचं पण अकाउंट असेल तर तुम्ही तुमच्याच फक्त प्रोडक्टचं दुकानसुद्धा ऑनलाईन तयार करू शकणार आहोत. म्हणजे तुमचं सेलर आणि डीलर अकाउंट एकदम चांगलं तयार होईल. ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये तुमचा हा सेशन डीलर आणि सेलर हे अशा पद्धतीमध्ये असल्यामुळं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची प्रोसेस करू शकतात.